महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब आपलं भिवंडी आगरी महोत्सवाच्या या 14व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचेही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम। भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब यांचेही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम। माननीय श्रीमान माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माननीय आमदार कपिलजी पाटील साहेब आपलं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत। शिवसेनेचे नेते माननीय श्रीमान प्रकाशजी पाटील साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आज साहेबांच्या उपस्थितीत भिवंडी आगरी महोत्सव 2025 च्या आणि टॉप 10 या पुरस्कार सोहळ्याचं सुद्धा वितरण होणार आहे। या स्वागतामध्ये सहभागी होतात भिवंडी आगरी महोत्सव समिती। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, वक्तृत्वाचा, नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा झरा, बलाढ्य नेतृत्व त्यांना मानाची आगरी महोत्सवाची टोपी परिधान करत आहेत। सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंदजी तोरगे साहेब, स्वागताध्यक्ष यशवंतजी सोरे साहेब, संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ महादरे, सर्व कार्यकर्णी या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे। मी इतर व्यक्तींना विनंती करतो थोडे आपण मागे सरका प्लीज प्लीज। डीएसपी आदरणीय झाडे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी परिधान केल्यानंतर आगरी महोत्सवाचा हा मानाचा पट्टा माननीय आमदार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेबांना परिधान केलेला आहे। केंद्रीय पंचायती राज माजी राज्यमंत्री माननीय आमदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी हा मानाचा पट्टा परिधान केला जातोय। आजच्या या भिवंडी टॉप 10 राजकीय क्षेत्र पुरस्काराचे मानकरी तथा शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांना ही मानाची टोपी परिधान करून राजमाता गोमातेचं या ठिकाणी सुंदर त्यांना प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। महाराष्ट्र राज्याने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आणि साहेब आपण या सोहळ्यामध्ये सहभागी झाला, कारण ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, अवतरली येथे पंढरी, आणि नक्कीच या गोमातेचं स्वीकार करत आहेत आमचे सर्व सन्माननीय मान्यवर। अतिशय अप्रतिम हे दृश्य आपण अनुभवत आहोत। त्यानंतर हा शाही सन्मान केला जातोय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब, माजी पंचायती राज राज्यमंत्री आमदार कपिलजी पाटील साहेब, भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब, शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांनी या स्वागताचा स्वीकार केलेला आहे। धन्यवाद। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रकाशजी पाटील साहेब, यानंतर शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार, सामाजिक क्षेत्र पुरस्कार मनोहर पांडुरंग पाटील, मनोहर पांडुरंग पाटील यांना आपण सामाजिक क्षेत्र पुरस्काराने सन्मानित करत आहोत। माननीय अतिथींच्या उपस्थितीत मनोहर पांडुरंग पाटील आपल्याला सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। थँक्यू।
यानंतर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार अक्षय भरत भोईर वड भिवंडी तालुक्यात 25 वर्षानंतर नॅशनलवर 3 वेळा विजयी झालेले अक्षय भरत भोईर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार नक्कीच त्यांना घडवण्यात राम भोईर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा आपण करतोय सन्मान। यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर कल्पिता परेश पाटील MBBS डॉक्टर परेश सखाराम पाटील ओळी तळागाळातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत दरात सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या दाम्पत्यांचा वैद्यकीय क्षेत्र पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत। शिक्षण क्षेत्र पुरस्कार डॉक्टर संजय हनुमान नागावकर पिंपळास ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे उत्तम धडे देऊन त्यांना नक्कीच घडवण्याचं अमोल कार्य करणाऱ्या नागावकर सरांना शिक्षण क्षेत्र पुरस्काराचं हे आंदोलन देऊन आम्ही सन्मानित करत आहोत। त्यानंतर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्री माधव सुक्रगुरु राहणार कवाड पोस्ट नांदगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे त्यांचे आतापर्यंत अनेक पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेली आहेत। 50 ते 90 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। 125 ते 150 साहित्य क्षेत्रामध्ये लेखणी त्यांची कामगिरी सुद्धा आहे। त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर कला क्षेत्रातील पुरस्कार श्री मनोहर धुरनाथ तरे राहणार भादवड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अनेक क्षेत्रामध्ये हा निपुण असलेला आमचा सूत्रसंचालक अर्थातचा मनोहर धुरनाथ तरे याला आतापर्यंत अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे असे मनोहर धुरनाथ तरे। उद्योग क्षेत्रातील पुरस्कार श्री नितीन प्रेमनाथ पाटील राहणार काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे हे गेली 18 वर्ष उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांचे काल्हेर कशेरी आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामाचा व्यवसाय सुरू आहे असे आदरणीय नितीन प्रेमनाथ पाटील। वारकरी क्षेत्रातील पुरस्कार हरिभक्त परायण सुनील पांडुरंग भगत राहणार जुनागोंदी महाराज 1994 साली BA पास त्यांना नोकरी असल्याने ते रिक्षा चालू लागले। तेथून त्यांना भजनाची कीर्तन ऐकण्याची आवड निर्माण झाली त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली। भजनामध्ये ते गायनाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत। 12 वर्ष रिक्षाचा व्यवसाय सोडून हरिभक्त परायण वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते कीर्तन करत आहेत। यानंतर कृषी क्षेत्रातील पुरस्कार श्री प्रमोद सुधाकर दिवाने श्रीमती देवकीबाई सुधाकर दिवाने वडवली अतिशय गरीब घरातील हा सर्व परिवार वडवली गावामध्ये शेतीवर कष्ट करून मातीशी नाळ जोडून या परिवाराने आपल्या सर्व मुलींना शिकवलं वाढवलं आणि चांगल्या घरामध्ये या मुलींचा विवाह संपन्न करून उन्हाळी पावसाळी भाजीपाला करून भाताचं पीक घेऊन व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम असं कार्य केलं। भिवंडी आगरी महोत्सवाचा त्यांना सलाम। भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। भिवंडी आगरी महोत्सव वर्ष 14 आणि 14 वर्ष अविरतपणे अतिशय चांगल्या प्रकारे भिवंडी महोत्सवाला सर्व जनतेचा प्रतिसाद मिळत आहे आणि अशा परिस्थितीत त्याला चार चांद लावण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच केंद्रीय माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, प्रकाश पाटील साहेब, आमदार शांताराम मोरे साहेब सर्व उपस्थित मान्यवर यांनी सर्वांनी हजेरी लावली। त्यामुळे खरोखरच हा भिवंडी आगरी महोत्सव हा एक यशस्वी महोत्सव म्हणून नावारूपाला आलेला आहे। साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही येताना
एकविरा मातेचं एक मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर शेती खरोखरची शेती लावलेली आहे. एक पाटलाचा वाडा, एक गाव दाखवलेलं आहे, वीडवट्टी आहे. अशा प्रकारे सर्व म्हणजे आगरी समाजाच्या रूढी परंपरा या सगळ्या म्हणजे तिथं दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी येथे येऊन जी उपस्थिती लावली आणि सर्व जे प्रेक्षक यांनी सर्वांनी उपस्थिती लावली त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. आगरी महोत्सव 2025च्या आजच्या समारोहाच्या दिवशी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी खास करून आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते माजी मित्र प्रकाशजी पाटील, आमदार शांताराम गोरे, या महोत्सवाचे अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष यशवंत सोरे, संतोष पाटील, बाळाराम चौधरी, आगरी समाजाचे अध्यक्ष अरुण पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू. खरं तर 14 वर्षापासून आगरी महोत्सव सुरू आहे आणि सुरू राहणार. कोणाचा संस्थापक अध्यक्ष याचं नाव विशू, पण सगळ्या समाजाला अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. विश यू आगरी महोत्सव. खरं तर पुरस्कार आपण दिले, कृषी क्षेत्रातले दिले, उद्योग क्षेत्रातले दिले, समाजाची प्रगती आहे. पण त्याचबरोबर यशवंतनी सांगितलं हुबेहूब आम्ही शेती या ठिकाणी निघालो. आता ही समाजाची प्रगती आहे याचा आनंद आहे, पण समाजाच्या प्रगती बरोबर आपल्या संस्कृतीची विस्मृती होत चालली की काय ही पण शंका मनामध्ये यायला लागली. आणि म्हणून आपल्याला इथे पाटलाचा वाडा, ते दळण, पोकळी, हे सगळे येणाऱ्या तरुण पिढीला समाजाची संस्कृती काय होती हे दाखवून देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला करावे लागतात. हे कदाचित आपलं दुर्दैव आहे काय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी आज काही फार लांब भाषण करणार नाही, साहेबांना वेळ नाही. पण बदलापूरच्या आगरी महोत्सवामध्ये मी अशा प्रकारे माहिती दिली होती की मला एक साहेब एअरपोर्टवर साहित्यिक एक भेटले. त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठली भाषा बोलता? मला मराठी बोलतो. मराठी नाही, घरी कुठली भाषा बोलता? तुमची बोली भाषा बोलता? आगरी. तुम्हाला येते? हो येते. बोलता? नाही. बरं तुमच्या मुलाला येते? येते. बोलतात का? नाही. नातवंडांना येते? तुला येत नाही. बोलण्याचा प्रश्न नाही. त्याने असं सांगितलं आजपासून घरी गेले ना की तुमच्या घरात तुमची आगरी भाषा बोलायला सुरुवात करा. हे जर तुम्ही सुरू नाही केलं ना, हे जर सुरू केलं नाही तर एक दिवस या गेटवर तुम्हाला आगरी भाषा बोलणारी माणसं ठेवावी लागतील की आपली आगरी भाषा अशी होती. हे सुद्धा सांगावं लागेल आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला. म्हणून आपली संस्कृती बरोबर भाषा ही आपली टिकली पाहिजे. भाषेला खूप महत्व आहे आणि आगरी भाषा प्रचंड गोड आहे. हे मी सांगत नाही. आपले सदानंद पाटील यांच्या पुस्तकाचं विमोचन करण्यासाठी काय कुठल्या आपले ते कवी आले होते, मला आता आठवत नाही नाव त्यांचं, डोंबिवलीत आले होते, साहित्यिक होते. त्याने असं सांगितलं की आगरी भाषा एवढी गोड आहे तर त्यांना आपला शना नवरे ते आले होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या भाषेतला रश्याचा जो शब्द आहे निठो, हे मटणाच्या रश्याला निठो बोलतात हे त्यांना माहित आहे, आपल्याला तरुण पिढीला माहित नसेल. हा भाषेचा अपभ्रंश कशामुळे झाला याची माहिती त्यांनी दिली. हे तुला जन्मापासून जाणवा लागते का बाळा? हा जन्मापासून नाही. घरात आम्हाला कसं येतं पाहुण्याला पण एकदम माहिती पाहिजे ना. तर हा
आपल्या भाषेची आपल्या येणाऱ्या पिढीलाही ओळख असली पाहिजे, त्यांना बोलता आलं पाहिजे, याच्यासाठीही आगरी समाजाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि इकडे एक वाक्य तुम्ही दिलं आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार हा महोत्सव. आता माझी सूचना अशी आहे, सर्व समाजाला म्हणजे फक्त आगरी महोत्सवामध्ये सामील होणाऱ्यांना नाही, तर समस्त सगळ्या समाजाला सामील करून ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्वांना सामावून घेणारा आगरी महोत्सव ठरेल. आपल्यावर कोणी बोट दाखवता कामा नये म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये महोत्सव करायला सुरुवात करा. याच्यापेक्षा भव्य महोत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये कधीही आमच्या सहकार्याची आवश्यकता लागली तर खंबीरपणाने तुमच्या पाठीशी उभं राहण्याची शाश्वती देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. गेल्या 23 जानेवारी पासून ते आज 27 जानेवारी पर्यंत गेले 5 दिवस आगरी महोत्सव मोठ्या संख्येने तुम्ही सर्व त्या ठिकाणी आलात आणि खरं तर आज या आगरी महोत्सवाचा समारोप आहे आणि या समारोपासाठी उपस्थित असलेले तत्कालीन मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय अभित पाटील साहेब हे उपस्थित राहिले. मनापासून साहेब तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागतही करतो. आणि या महोत्सवाचे अध्यक्ष या नात्याने खरं तर तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि या समारोपाच्या आगरी महोत्सवाच्या या समारोपापूर्वी आज आदरणीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या समारोपासाठी आम्हाला शुभेच्छा द्यावा हीच विनंती. किती वर्ष आगरी महोत्सव? आगरी महोत्सव 2025 या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री आपले कपिल पाटीलजी, शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष ऋषिभाऊ म्हात्रे, यावर्षीचे अध्यक्ष दयानंद चोरगे, बाळाराम, सर्व व्यासपीठावरील सर्व या महोत्सवाचे पदाधिकारी आणि माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे हा उत्सव गेले 14 वर्ष या ठिकाणी आयोजित होतो आणि मला वाटतं मी 7 वर्षी येतो. कधी म्हणजे एकाच वर्ष इकडे, पण या आगरी महोत्सवामध्ये आल्यानंतर एक समाधान मिळतं की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. खरं म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर आई एकविरेचं दर्शन झालं, त्याच्या समोर चांगलं हुबेहूब मंदिर बांधले आणि समोर तलाव आणि एक खऱ्या अर्थाने जसं कारल्याला वातावरण आहे तसं इथं बनवण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्यानंतर पुढं पाटलाचा वाडा आहे, मला विष्णुभाऊनी सांगितलं प्रकाश पाटलाचा जुना वाडा आहे. आणि त्यानंतर पाहिलं की आपली जी काही संस्कृती आहे, ही आपली परंपरा, ती पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. भाजीपाला पण ओरिजिनल बघितली, टोमॅटो, वांगे, मिरची, फ्लावर ऑर्गॅनिक आहे ना. आणि असं बघत बघत सगळे या ठिकाणी पोचतात. आणि खरं म्हणजे खरं आहे की आपली संस्कृती, आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. कारण शेवटी आपली संस्कृती
त्याच्यामध्ये जे काही प्रकाश कपिल पाटील जे म्हणाले ते खरं आहे, आपल्याला आपली बोलीभाषा बोललीच पाहिजे. कारण आगरी भाषा असेल, मराठी भाषा असेल, इतर जी काय आपली भाषा असेल, मालवणी असेल, या मराठीमध्ये अनेक भाषा आहेत आणि सगळ्या भाषा गोड आहेत. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नव्हता आणि गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. मी मुख्यमंत्री असताना त्याचा पाठपुरावा झाला. त्याला देखील मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा त्यावेळेस मिळाला आणि मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा जी.आर. देखील निघाला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आता तुम्ही वारकऱ्यांचा सत्कार केला, क्रीडा सांस्कृतिक क्रीडा महोत्सवामध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला. आमच्या प्रकाश पाटलांचा देखील झाला. खरं म्हणजे प्रकाश पाटील एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ते शिवसेनेचा नेता हे सर्वोच्च पद आज प्रकाश पाटील यांना मिळालं आणि त्याच्या मागे त्यांच्या कामाची खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले कष्ट आहे, केलेलं काम आहे आणि अनेक लोकांना निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांना स्वतः वाटलं असतं तर ते निवडून आले असते, परंतु त्यांनी दुसऱ्याला निवडून आणण्याचं काम केलं. किंग मेकरची भूमिका त्यांनी नेहमी स्वीकारली. परंतु या ठिकाणी आज तुम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अशा अनेक 10 लोकांचा आपण सत्कार केला. विविध क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांच्या पाठीवर त्यांनी चांगलं काम केलं आणि मग चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यानंतर ते आणखी चांगलं काम करतात. समाजामध्ये चांगलं काम करण्याची संख्या वाढते आणि त्याचा फायदा समाजाला होतो. आणि म्हणून अशा कार्यक्रमामधून आपण एक विधायक कार्यक्रम देखील हा देखील सरकारचा केला. आज पाहतो आपण इथे लहान मुलांपासून बच्चे कंपनी तिकडे आनंद घेतात, इकडे तरुण आहेत, युवक आहेत, या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, सगळे या मला वाटतं या आगरी महोत्सवामध्ये कोणी सगळे सर्व लोक सगळ्या समाजाला इथं तुम्ही बोलवता. एक आनंदी साहेब आमचे नेहमी सांगायचे एखादा महोत्सव केल्यानंतर त्या महोत्सवामध्ये स्थानिक कलावंत असतात, स्थानिक त्यांना बाजारपेठ तयार मिळते. हो, आनंददायी क्षण आमच्या सोबत आणि म्हणून या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म मिळतो. मग आता खाद्यपदार्थ आहे, आपली संस्कृती काय, तिथं त्याची चव टाकायला मिळते, पदार्थ मिळतात. या ठिकाणी सर्व जे आहे एक मोठे सगळे सांस्कृतिक जे आहेत त्याचाही आनंद घेता येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवांची गरज आहे, समाजाला गरज आहे, काळाची गरज आहे, आनंदी साहेब सांगायचे. आणि खऱ्या अर्थाने अशामुळे आपण एकत्र येतो आणि एक दुसऱ्याच्या या सगळ्या आनंदामध्ये सहभागी होतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मगाशी मी लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ म्हणालो, कारण आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करत होतो आणि म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडला पाहिजे, यासाठी देखील सरकारने 2.5 वर्ष काम केलं आणि 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि महायुतीचे 232 आमदार निवडून आणले. आतापर्यंत कधी इतिहासामध्ये एवढे आमदार आणि एवढं यश मिळालं नव्हतं. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून काही गोष्टी साध्य केल्या, परंतु विधानसभेमध्ये मात्र त्यांचा डाव पलटी झाला, उलटला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, इथे काही राजकीय व्यासपीठ नाही, परंतु जे काम आपण महायुतीने केलं गोरगरिबांसाठी, प्रकल्प पुढे नेण्यासाठी, कल्याणकारी योजनांसाठी, त्याचा परिपाक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणून आम्ही एक टीम म्हणून काम केलं. पदापेक्षा सगळ्यात मोठं आपण कामाला महत्त्व दिलं आणि काम करत राहिलो आम्ही. आणि म्हणून मला काय मिळालं
यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने एवढं प्रचंड यश या ठिकाणी मिळालं. मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. जर 14 वर्ष आपण सातत्याने हा कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल विष्णूभाऊ आपलं अभिनंदन. आणि ज्यांनी सगळ्यांनी आपला सगळ्यांचं या ठिकाणी सहभागी सगळ्यांच्या एकजुटीमुळे या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम यशस्वी होतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या महोत्सवामध्ये जे कलावंत आहे त्यांनी देखील आपली कला सादर केली आहे. त्यांचं देखील स्थानिक कलाकार पण आहेत ना, त्यांना देखील प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. इथं सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आपण आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. आणि आपली संस्कृती आपली परंपरा अशीच आपण पुढे न्या आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श आगरी महोत्सव या महाराष्ट्रामध्ये आपला नंबर 1 या ठिकाणी आलेला आहे आणि हा नंबर 1 कायम ठेवा. मला वाटतं 14 वर्ष एवढा महोत्सव आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये कुठं होत नसते आणि त्यासाठी सगळ्यांची मेहनत लागते, एक प्रामाणिक प्रयत्न लागतात. या एवढ्या सर्व हजारो लोकांना एकत्र आणण्यासाठी मेहनत लागते आणि म्हणून या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सभापती पंचायत समिती भिवंडी अनंत जोशी, सचिन पाटील पंचायत समिती सदस्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक गाडगे बाळ्या मामा यांना भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी या ठिकाणी परिधान स्नेह भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष यशूभाऊ मात्रे, दयानंदजी तोडगे, यशवंतजी सोरे, हनुमानजी पाटील साहेब, पंडितजी पाटील, सोन्या पाटील साहेब, अरुणजी पाटील, भगवानजी ठाकूर साहेब, अमोलजी मात्रे, रमेशजी कराळे, शशिभाईजी भोटारणे सगळे या आगरी महोत्सवाचे सर्व पदाधिकारी आणि खास करून या महोत्सवानिमित्त सगळ्या आगरी बांधवांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतोय. खास करून त्यांनी या आगरी महोत्सवाची सुरुवात केली ते विष्णूभाऊ मात्रे त्यांचे सर्व सहकारी त्यांचं देखील अभिनंदन करतोय. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आपल्या आगरी महोत्सवाला आलो, गेल्या वर्षी देखील आलो होतो, परंतु गेल्या वर्षी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आलो होतो, परंतु यावेळेस आपल्या सगळ्या आगरी बांधवांच्या आणि भगिनींच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आज मी आपल्या समोर एक खासदार म्हणून आलेलो आहे आणि नक्की या खासदारकीमध्ये आपल्या सगळ्यांचा नुसता गाडीचा वाटा आहे तर सिंहाचा वाटा आहे. तर या समाजाने मला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि म्हणूनच आज खासदार पदी मी विराजमान झालो. त्यामुळे साहजिकच या समाजाचे गुण या आयुष्यात तरी फेडता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु माझे प्रयत्न नक्की असतील. म्हणून पूर्ण फेडू शकत नाही, परंतु फेडण्यासाठी प्रयत्न करणे हे कर्तव्य नेहमी करेल. खास करून समाजाची बांधिलकी ही कायम अत्यंत श्वासापर्यंत ठेवेल आणि जीही कामं असतील समाजाची कामं, कारण आता मी देखील 54 वर्ष झालो, लहानपणापासून बघत आलोय. आता थोड्या दिवसात आपल्यावर ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात अल्पसंख्याक व्हायची वेळ येऊ नये अशी परिस्थिती आली आहे. परंतु मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन, वर्चस्व जरी नाही ठेवता आलं, माझा नेहमी शब्द असतो, जरी वर्चस्व ठेवता आलं नाही तरी अस्तित्व हे कायम आपल्या सगळ्यांना जपायलाच पाहिजे आणि ठेवायलाच पाहिजे. आणि ते ठेवण्यासाठी सगळेजण एकमेकाशी बांधिलकी ठेवूया, आपुलकी ठेवूया आणि आपल्या समाजाचे प्रेमाचे स्नेहाचे संबंध हे कायमचे. आणि मला आता 10 दिवसापूर्वी आपला एक तिळगुळ सारखा सण झाला. आपण नेहमी म्हणतो तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आणि प्रत्येक आगरी महोत्सवात एवढंच सांगेल की आता आपण सगळ्यांनी गोडगोड बोलाची वेळ आलेली आहे, एकत्र होण्याची वेळ आलेली आहे. ही आपल्यासाठी नव्हे, ही काळाची गरज आहे.
आणि आपल्या भविष्यात येणाऱ्या मुलांची गरज आहे. आणि मला विश्वास आहे या निमित्ताने तरी आपण सगळेजण एक समाजाचा विचार करून एकत्र येऊ. समाज पूर्णपणे सुशिक्षित कसा होईल, समाज किंवा आपली मुलं 100% शिक्षित कशी होतील या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी आवर्जून लक्ष देऊ एवढंच मी बोलतोय. आणि खास करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतोय. कारण आज मी खासदार म्हणून बोलतोय त्याचं 100% श्रेय तुमचं आहे. आणि म्हणून खास करून मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय, रजा घेतोय. धन्यवाद. सन्माननीय शिवसेनेचे उपनेते भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेब यांचं पुढे स्वागत आणि सन्मान. आणि विष्णुभाऊ म्हात्रे संस्थाची आगरी महोत्सवाची ही 100 टोक प्रदान केल्या जातात. भिवंडी आगरी महोत्सवाचा मानाचा पट्टा भिवंडी आगरी महोत्सवाच्या या उभारणी आणि वाटचालीमध्ये शिवसेनेचे उपनेते भिवंडी पूर्वचे सन्मान केले होते आपल्या पाटील त्यानंतर पटेल माझे नगरसेवक आदरणीय नरेंद्रजी शेटे साहेब यानंतर आपल्यासाठी उपस्थित भिवंडी नागरी महोत्सवाचा आपल्याला